त्या दिवशी पहिल्या दिवशी त्या दिवशी जी चर्चा झाली त्या ताईंना लक्षात नसेल, जिल्हाधिकारीपासून महसूल मंत्री, मुख्यमंत्री सगळ्यांची गृह सचिव चर्चा झाल्यानंतर हे माझं विधान होतं. आणि बाकी ठिकाणी कशा प्रकाराने फसवणूक केली जाते, तर यांना आता पूर्ण सगळी तपास यंत्रणा यांच्या समर्थनात उभी राहणार. तर रेशनिंग कार्डचा पुरावा दिला, पण ते रेशनिंग कार्ड खरंच आहे की नाही, फोटोकॉपी, तर ती तपास करण्याची यांच्याकडे व्यवस्था नाही. तर आता सगळ्या तपास संस्था आहेत ते या समितीला मदत करणार आणि ते डॉक्युमेंट ऑथेंटिक आहे की नाही ते एक. त्यानंतर त्याचा जन्म खरंच झाला होता का, मग त्याचा आईचा, वडिलांचा, भावाचा, बहिणीचा, हे सगळं चेक केलं जाणार. सर, अंजनगा सुरजी आणि भिवंडीमध्ये तुम्ही तो प्रकार उघडकीस केला, मात्र राज्यात आणि केंद्रात तुमचं सरकार आहे, ही घुसखोरी रोखण्यासाठी तुमचा काय प्रयत्न असेल सरकारचा? हा जो जन्माचा दाखला देण्यासंबंधी जो कायदा आला त्यात तहसीलदारांना अधिकार देण्यात आले ते नोव्हेंबर 2023 मध्ये देण्यात आले. त्यानंतर लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक म्हणून फार काय झालं नव्हतं. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात मोठ्या प्रमाणात हा गोंधळ सुरू झाला. हे जुलै ऑगस्ट नंतर सुरू झाला आणि लगेचच डिसेंबरमध्ये मी हे उघडकीस आणल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मालेगावसाठी SIT बनवली आणि बाकी सगळ्या ठिकाणी पण आता चौकशी सुरू झाली आहे. राज्यात जर महत्वाचा मुद्दा तुम्ही विचारला आहे, निश्चितपणे केंद्राचा गृह खात्यांना पण मी माहिती दिली आहे. एक 5-10 शहराची म्हणजे तालुक्याची एकदा त्याचा तिथला अहवाल आला की मग त्याचा सारांश महाराष्ट्र सरकार केंद्रालाही कळवणार, दुसरा राज्याने. कारण की हा कायदा तहसीलदारांना अधिकार देण्यात हे 2024 पासूनच ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे. तर योग्य वेळी आपण त्याच्यावर नियंत्रण आणू शकतो.